नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर गुरुपुष्यामृत या महिन्यात आलेलं आहे आणि ही शेवटची संधी आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी. गुरुपुष्यामृतला आपल्याला एक प्रभावशाली सेवा करायची आहे आणि ती कोणती सेवा करायची आहे, ती कशी करायची याची सर्व माहिती मी या व्हिडिओतून आज तुम्हाला सांगणार आहे. देवांच्या अनेक सेवा आपण करत असतो, त्या शुभ मुहूर्तावर करत असतो, पण ही एक अशी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे जी आपल्याला ठराविक दिवशीच करायची असते आणि ती वर्षातून दोनदाच येत असते. त्यामुळे तिचा आपण चांगल्या प्रकारे सेवा करून आपण आपले जीवन सुखकर करू शकतो. तुमचे जर पैसे अडकले असतील, पैशाची तंगी असेल, घरात पैसा टिकत नाही, तर या सेवा करून तुम्हाला धनप्राप्ती करता येते. खूप अशी प्रभावशाली ही सेवा आहे. खूप लोकांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. या सेवेबद्दल तुम्हीही नक्की ऐकलं असेल आणि याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. या सेवेला एकच नियम तुम्हाला पाळायचा आहे की ही सेवा तुम्ही चालू केलेल्या दिवसापासून तुम्हाला एकच टाईम ह्या सेवेचा तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्ही ज्या वेळेमध्ये ही सेवा करत आहात, म्हणजे सकाळी जर सेवा तुम्ही करत असाल पहिल्या दिवशी, तर तुम्हाला रोज सकाळीच ही सेवा चालू ठेवली पाहिजे. त्यामुळे तुम्ही हा टाईम महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्ष देऊन तुम्ही रोज ही सेवा त्याच टायमिंगला केली पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 12 दिवस फुलवाती तुम्हाला जाळायच्या आहेत आपल्या मंदिराच्या समोर. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 फुलवात जाळायची आहे, दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती, तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती, असे तुम्हाला 12 दिवस 12 फुलवाती तुम्हाला 12व्या दिवशी जाळायच्या आहेत आणि 13व्या दिवशी पण तुम्हाला 12 फुलवाती ह्या जाळायच्या आहेत. नंतर तुम्हाला उतरता क्रम करायचा आहे, म्हणजेच ते 14व्या दिवशी तुम्हाला 11 फुलवाती जाळायच्या आहेत, नंतर 10, 9, 8 असं तुम्हाला उतरता क्रम तुम्हाला करायचा आहे आणि 24व्या दिवशी तुमची 1 फुलवात येणार आहे. तर ही जी गुरुपुष्यामृताचा योग आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे ही सेवा तुम्हाला चुकवायची नाही. तुमच्याकडे विटाळ आला असेल, काही घरात अडचण आली असेल, तर ही सेवा 4 दिवस तुम्ही थांबवा, नंतर तुम्ही ही सेवा चालू करा. पण लक्षात घ्या मित्रांनो, ही सेवा तुम्हाला गुरुपुष्यामृतलाच चालू करायची आहे. जर तुमच्या घरात गुरुपुष्यामृत दिवशी जर विटाळ आला असेल, तर तुम्ही ही सेवा घरातल्या दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्या आणि नंतर तुम्ही 5व्या दिवसापासून ती तुम्ही कंटिन्यू करू शकता. लक्षात घ्या, या दिवशी तुम्हाला मांसाहार वर्ज्य आहे. ह्या सेवेमध्ये चांदीची पंती किंवा चांदीचा दिवा घ्या असं सांगितलं जातं, पण आपल्याला जर ते शक्य नसेल तर आपल्याकडे जो दिवा आहे तो तुम्ही घेऊ शकता. तो दिवा तुम्ही या सेवेसाठी तुम्हाला जो वापरायचा आहे तो तुम्ही प्रत्येक दिवशी धुवून घेतला तरी चालेल, पण त्याची जी काजळी आहे ती तुम्हाला नीट जपून ठेवायची आहे. सगळ्या 24 दिवसाची जी काजळी आहे ती तुम्हाला नीट जपून एका पिशवीमध्ये डब्यामध्ये ठेवायची आहे आणि 24व्या दिवशी त्याचं एकत्रित विसर्जन करायचं आहे. तर हा एक नियम तुम्हाला याबद्दल तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. पहिल्या दिवशी तुम्ही जी पंती घेतली आहे किंवा जो दिवा तुम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत वापरायचा आहे आणि पंती घेतानासुद्धा अशा पद्धतीने घ्या की त्यामध्ये तुमच्या 12 फुलवाती या एकसाथ जळायला पाहिजेत. एवढी तुम्ही मोठी बघून पंती घ्या. त्यानंतर तुम्हाला या पंतीमध्ये जो वापरायचं आहे ते आहे शुद्ध गाईचं तूप. यासाठी तेल हे चालणार नाही. हा एक नियम खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला तर माहीतच आहे, माता लक्ष्मीला तुपाचाच दिवा लावला जातो आणि ही अगदी प्रभावशाली अशी सेवा आहे. त्यामुळे या सेवेमध्ये तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे, नाहीतर याचं पूर्ण फलप्राप्ती तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे गाईच्याच तुपाचा तुम्ही या दिवशी नक्की वापर करा, कारण गाईच्या तुपामध्ये सात्विकपणा असतो, एक प्रकारची ऊर्जा असते, एक प्रकारची शुद्धता त्या तुपामध्ये असते आणि चंद्रदेवतेचा वास हा गाईच्या तुपात असतो. म्हणून या दिवशी तुम्हाला गाईचंच तूप वापरायचं आहे.
ही कोणतीही कोणाच्याही मनाची सेवा नाही, तर ही स्वामी केंद्रात सांगितलेली सेवा आहे. त्यामुळे ही अगदी प्रभावशाली आणि खरी सेवा आहे. त्यामुळे तुम्ही यावरती विश्वास ठेवा आणि यावर्षी ही सेवा तुम्ही नक्की करून याचा अनुभव घ्या. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा तुमच्यावरती आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या घरी पैशाची अगदी भरभराटी होईल. तुमचा संसार अगदी सुखाचा होईल. तुम्हाला अशी वात जाळताना त्यामध्ये तुम्ही एक फुलवाती घ्यायची आहे. त्यात तुम्हाला तूप टाकायचं आहे. ती देवासमोर तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. स्तोत्र हा मराठीतून बोलायचा नाही, तर तो संस्कृतमधूनच बोलायचा आहे. त्यानंतर एक वेळा तुम्हाला श्री सुक्तम बोलायचं आहे. तुम्हाला 16 वेळा श्री विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र हा बोलायचा आहे. आणि त्यानंतर 16 वेळा नवरात्र मंत्र तुम्हाला हा बोलायचा आहे. आणि शेवटी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करायची आहे. तर अशी ही सेवा तुम्हाला तो दीप प्रज्वलित असतानाच करायची आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा बोलत असताना तो जो आपण वातीचा दिवा लावलेला आहे तो प्रज्वलित राहायला पाहिजे. तेव्हाच हे मंत्र तुम्हाला बोलायचे आहेत. एका वेळेत तुम्हाला हे बोलणं शक्य नसेल तर तुम्ही थोड्या थोड्या वेळाने सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा 3 वेळामध्ये हे मंत्र तुम्ही बोलू शकता आणि ही पूर्ण सेवा तुम्ही करू शकता. तर ही होती आजची अशी सेवा. ही अगदी प्रभावशाली आहे आणि खूप लोकांना याचा लाभ झालेला आहे. तुम्ही देखील या सेवेचा लाभ नक्की करून घ्या आणि या गुरुपुष्यामृताचं तुम्ही सोनं करून घ्या. हा योग या वर्षाचा शेवटचा योग राहिलेला आहे. त्यामुळे हा योग तुम्ही नक्की याचा फायदा करून घ्या. तर अशी होती ही आजची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.